पुढे महासंग्रामातून आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा आघाडीवर आहेत। भाजपचे उमेदवार आहेत अशोक डिंडा आणि मोइनामधून ते आघाडीवर आहेत। पश्चिम बंगालच्या मोइनातून डिंडा सध्या आघाडीवर आहे। तामिळनाडूतलं एकदा पुन्हा आपण चित्र पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तामिळनाडूमध्ये टीव्हीकेने जोरदार मुसंडी मारली आहे। 100हून अधिक जागांवर टीव्हीकेचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। तर दुसऱ्या क्रमांकावर एआयडीएमके हा पक्ष आहे। तर सत्ताधारी द्रमुक हा तिसऱ्या क्रमांकावर पक्ष फेकला गेला आहे। स्टॅलिन हे सुद्धा पिछाडीवर असल्याची माहिती होती। आणि आता केरळमध्ये जिथे एकमेव डाव्यांची सत्ता होती, डाव्यांचं राज्य होतं, ते राज्य सुद्धा डाव्यांच्या हातून सध्या निसटलेलं दिसतंय। तर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा डावे आणि काँग्रेस आपलं खातं सुद्धा उघडू शकलेले नाहीये। मला हेमंत देसाईंना याबद्दल प्रश्न विचारायचा आहे। हेमंत सर, पश्चिम बंगालमध्ये असं काय घडलं की काँग्रेस आणि डावे एक जागा सुद्धा जिंकू शकले नाहीये, ना एका जागेवर आघाडी घेऊ शकलेले आहे? अद्याप काय चुकलंय काँग्रेस आणि डाव्यांचं? आपण चुकलं म्हणजे खूपच काय काय चुकलेलं आहे त्यांचं। एक तर बघा, एक्झिट पोलच्या वेळी मी तुमच्या चॅनलवरती होतो तेव्हा कम्युनिस्ट पक्षांचे नेते ते म्हणाले की आम्ही यावेळी खूप तरुणांना संधी दिलेली आहे, त्यांच्याकडनं काम करून घेतो आहे आणि आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक यावेळी लढवतोय, कारण आमची मतं काँग्रेसकडे ट्रान्सफर होतात पण काँग्रेसची आमच्याकडे होत नाहीत, म्हणून आम्ही स्वतंत्रपणे लढवतोय। स्वतंत्रपणे लढो किंवा जॉईंटली लढो, त्यांना दोघांनाही सातत्याने फटका बसतोय। एक तर काँग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमध्ये काही काही राज्य सोडूनच दिलेले आहेत। जसं बिहार सोडून दिलं होतं, उत्तर प्रदेश सोडून दिलेलं होतं। एकदा काही वर्षांपूर्वी 22 जागा त्यांना मिळालेल्या होत्या उत्तर प्रदेशमध्ये, त्यानंतर त्यांनी तिथे काहीच केलं नाही। त्याप्रमाणे मी तामिळनाडूसह सोडून दिलं होतं। अनेक राज्यामध्ये काँग्रेसचे काहीही निवडून येत नाहीत। बघ, ज्याच्यामध्ये आपले निवडून येत नाहीत तिथे काहीतरी संघटना मजबूत करावी आणि डे 1पासून, म्हणजे आज पराभव झाला ना तर उद्यापासून कामाला सुरुवात करावी, असं ते काँग्रेसमध्ये ते कल्चर जे होतं पूर्वी ते लयाला जाऊनसुद्धा कित्येक वर्ष झालेली आहेत। आणि त्याप्रमाणे कम्युनिस्ट पक्षामध्ये एकेकाळी 34 वर्ष त्या पक्षाची तिथे सत्ता आहे, भोगलेली आहे। त्या पक्षाने तुम्हाला आठवत असेल सोमनाथ चॅटर्जी जे लोकसभा अध्यक्ष झाले, त्यांच्या काही भूमिकांमुळे म्हणजे त्यांनी परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं पाहिजे अशी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात पक्षाने भूमिका घेतली। त्यानंतर अणु करारावरनं जी काही भूमिका घेतली ती पायावरती धोंडा मारून घेतली त्यांनी नॅशनली, आणि त्याचा फटका पश्चिम बंगालमध्ये सुद्धा बसला। एवढं अँटी इन्कमन्सी तिथे आली आणि त्याच्यानंतर हार झाल्यानंतर सगळ्या देशामध्ये आता आपल्याकडे एकच राज्य उरलेलं आहे ते, आणि म्हणजे केरळ, त्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालावं आपण। आणि तुमची एवढी बॅकग्राऊंड आहे 34 वर्षाची, एवढं केरळ आहे तिथे, केरळ नष्ट झालेलं नाही आहे, त्यांचं व्होटिंग पूर्ण संपलेलं नाही आहे। काँग्रेसची ताकद खूप कमी झालेली आहे, कारण तिथे अधीर रंजन चौधरींच्या पलीकडे फारसं काही तिथे नेतृत्व नाही आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा करिश्मासुद्धा नाही आहे। आणि त्या पश्चिम बंगालमधलं मोठं राज्य आहे, त्या ठिकाणचे सगळे प्रश्न काँग्रेसला आजच्या नेतृत्वाला कळालेले आहेत असंही दिसत नाही। आणि काँग्रेसचं जे दिल्लीचं नेतृत्व आहे, ज्या ठिकाणी आपलं हार नक्की आहे तिथे साधारण हळूहळू अंग काढून घेतं ते वरिष्ठ नेतृत्व। आणि वरिष्ठ नेतृत्वसुद्धा काय की राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे याच्या पलीकडे वेगवेगळ्या राज्यामधल्या नेत्यांना मोठं करावं आपण, त्यांचा एक करिश्मा निर्माण करावा, त्यांना ताकद द्यावी, त्यांच्या मागे त्यांना काही रिसोर्सेस द्यावेत, अशा प्रकारचं काही केलंच जात नाही तिथे। आणि केवळ एक काही संविधान हा मुद्दा घेतला, लोकसभेत यश आलं, त्याच्यानंतर झोपले। महाराष्ट्रात काय झालं? महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष त्यानंतर सक्रिय राहिलाच नाही ना। लोकसभेमध्ये यश मिळालं ना, आम्हाला विधानसभेतही मिळालं असं गृहीत धरलं ते। त्यामुळे डाव्यांनी आता विचार केला पाहिजे की केरळमधनंही सत्ता गेली आहे आणि पश्चिम बंगाल, केरळ आणि पश्चिम बंगाल या डाव्यांची तोंडसुद्धा वेगवेगळ्या दिशांना असतात, त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत। त्यामुळे आता डाव्यांचं अस्तित्व जे आहे ते अतिशय म्हणजे पंचायतच आहे त्यांची डाव्यांची, आणि काँग्रेसची पश्चिम बंगालमधनं पूर्णपणे उखडली अगोदरच गेलेली आहे। आता जेवढी राहिली ताकद ती तरी तुम्ही थोडी वाढवायला पाहिजे, नाहीतर पूर्णपणे त्यांना हे मिळेल, म्हणजे काय म्हणतात रान मोकळे भाजपला। ठीक आहे, प्रशांत जगताप तुम्हाला पटलंय देसाई सर काय म्हणतायत ते? आता मान्य देसाई सर म्हणतात त्याप्रमाणे मी सगळ्या त्यांच्या मताशी सहमत आहे, पण एक नक्की आहे
की या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये अधीर रंजन चौधरी सोडले तर बाकीचं केडर त्या ठिकाणी या पद्धतीने सक्षम राहिले नाही. मधल्या काळामध्ये ते पहिले म्हणजे ममता बॅनर्जींकडे नाही का आकृष्ट झाले होतं. नंतरच्या काळामध्ये ते भाजपकडे गेलं, पण आमच्याकडे येण्यामध्ये ते त्या ठिकाणी आम्हाला ते केडर जपण्यामध्ये किंवा ते केडर उभं करण्यामध्ये आम्हाला अपयश आलं होतं. पण अर्थात आता तिथं ममता बॅनर्जी नाहीत, जिथं एकाधिकारशाही होती किंवा काँग्रेसी विचाराचा एक नाही का वेगळा पक्ष त्या ठिकाणी होता, त्याच्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला अपयश येत होतं. पण आता ममता बॅनर्जी सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आम्हाला आमचं तिथं केडर उभं करण्यामध्ये यश मिळत, ही गोष्ट खरी आहे. पण त्याचबरोबर नाही का केरळचा जो विषय आहे, केरळमधली मागची नाही का स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची 78-79 वर्षाची जी लढाई आहे ती सातत्याने काँग्रेस विरुद्ध डावे अशीच राहिलेली आहे. त्याच्यामुळं तिथं तो विषय होता. पण माननीय देसाई सर म्हणत त्याप्रमाणे त्या काळामध्ये ज्यावेळेस खऱ्या अर्थाने डावे केंद्र सरकारमध्ये सहभागी होते, त्यांचा एक निर्णय सत्तेतून बाहेर पाडण्याचा तो त्यांना अख्ख्या देशातून हद्दपार करण्यासाठी नाही या ठिकाणी कारणीभूत ठरला. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये डाव्या नाही का पक्षांचं अस्तित्व हे आता या देशातून हद्दपार होणार आहे. पण आम्हाला उत्तर प्रदेश असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, तामिळनाडू असेल, याच्यामध्ये पुन्हा एकदा केडर उभा करावा लागेल. केडरला रिसोर्सेस द्यावे लागतील. अर्थात नाही, पण प्रशांत जगताप प्रत्येक कुठल्याही निवडणुकीत पराभूत झाला की हे उत्तर कायम दिलं जातं की केडर आम्ही उभं करू, पक्ष संघटनेवर काम करू, आणखी लोकांमध्ये जाऊ, त्यांचे मुद्दे समजून घेऊ. पण असं काय होतं की 2016 मध्ये भाजपला केवळ 3 जागा पश्चिम बंगालमध्ये होत्या. 2000 त्यानंतर जी 21ची निवडणूक झाली त्यामध्ये भाजप 77 जागांवर गेला आणि आता भाजप 100 क्रॉस करताय, 150च्या प्लस जागा दाखवताय. मग काँग्रेसला का नाही जमत? तर याच्यामध्ये आता भाजपला मिळालेल्या यशामागे कारण खूप आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, त्याच्यावर तुम्ही नका आक्षेप घेताल. एजन्सीचा गैरवापर असेल, त्या ठिकाणी स्वतः म्हणजे एकीकडे राष्ट्रपती खुद्द प्रचाराला गेल्यात अशा प्रकारची परिस्थिती. म्हणजे राष्ट्रपतींचे मधल्या काळातले नाही का पश्चिम बंगालमधले दौरे आणि त्याच्यामध्ये ममता बॅनर्जींनी घातलेला बहिष्कार, त्या अनुषंगाने त्यांनी राष्ट्रपतींचा अवमान केलाय किंवा शेड्यूल ट्राईबचा अवमान केलाय. अशा प्रकारचे चित्र उभं नका करण्यामध्ये ज्यामध्ये भाजपने यश मिळवलं ते निश्चित या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये जे काय प्रादेशिक पक्ष आहेत किंवा आम्ही विरोधी पक्ष आहेत यांना या संदर्भामध्ये काळजी घ्यावी लागेल, ही परिस्थिती आहे. त्याचबरोबर सुवेंद्र अधिकारी यांनी त्यांना बरोबर घेऊन ज्या पद्धतीने सगळ्याच राजकीय पक्ष म्हणजे भाजप इतर जे काही समोरचे पक्ष होते, काँग्रेस असेल किंवा तृणमूल काँग्रेस असेल, यांचे प्रमुख पक्ष या पक्षाचे प्रमुख नेते फोडण्यामध्ये आणि जबरदस्त धार्मिक ध्रुवीकरण करण्यामध्ये त्यांना मिळालेले यश हे 3 जागेवरून आता सत्तेमध्ये पदार्पण अशा प्रकारचा त्यांचा प्रवास ठरलाय. त्याच्यामुळं यासाठी जी काय प्रमुख कारण आहे त्याच्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरण असेल, देशाच्या राष्ट्रपतींचा केलेला अवमान असेल, नुकतं झालेलं या ठिकाणी महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही ऍक्च्युअली नका त्या ठिकाणी महिला आरक्षण मान्य केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही कसे विरोधी आहोत. प्रशांतजी, हेमंत देसाई सरांना तुमच्या या मुद्द्यामध्ये काही ऍड ऑन करायचं सुचवायचंय की नाही? मला असं सांगायचं आहे की बघा, शरद पवारांनी एक मुलाखत दिली होती गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नीरजा चौधरी यांना. त्यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की लोकसभा निवडणुका झाल्यावरती जे काँग्रेसमधनं बाहेर पडले ते पक्ष कदाचित काँग्रेसमध्ये पुन्हा येण्याची शक्यता आहे. आता तृणमूल काँग्रेस हा काँग्रेसमध्येच होता, त्यांना काँग्रेसमधल्या तिकडच्या प्रणब मुखर्जींपासून अनेक नेत्यांनी नीट सुब्रतो मुखर्जी म्हणून ते होते, त्या नेत्यांनी त्यांना मागे टाकलं. त्यांचं लिडरशिप वर येऊन दिले नाही. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने भाजपवर गेल्यामुळे स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. ममता दिदींना सांभाळलं नाही, त्यांना चान्स दिला नाही चांगल्या प्रकारे वाढण्याचा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात शरद पवारांचा जेव्हा सोनिया गांधींच्या त्या काँग्रेसमध्ये असताना जेव्हा त्यांचा एक प्रकारे अवमान झाला, त्यानंतर ते बाहेर पडले, पुन्हा एक हे झाले. पण शरद पवारांनी स्वतः भूमिका घेतली पाहिजे की तेच म्हणाले होते ना की पुन्हा काँग्रेसमध्ये आपण आलं पाहिजे. तेव्हा काँग्रेसनी जे बाहेर पडलेले लोक आहेत आपल्या पासून त्यांना आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. अगदी काँग्रेसची स्ट्रॅटेजी कशी बदलायला पाहिजे हेमंत देसाई सर सांगत होते. आपल्याकडे एक मोठी बातमी येते, बाकुरामधून येते. भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते भिडलेत पश्चिम बंगालमध्ये. पुन्हा एक राडा तृणमूल आणि भाजपमध्ये. बाकुरामध्ये भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते भिडलेले आहेत आणि त्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. मतदानाच्या दिवशी जे चित्र तेच आज मतमोजणीच्या दिवशी सुद्धा संघर्षाचं चित्र. आज सकाळपासून पश्चिम बंगालमधून अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. आजचा तर निकालाचा दिवस आहे. तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेले आहेत. झेंडे दिसत आहेत हातामध्ये. त्याचबरोबर पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. बागुरामधून हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय.
मोठ्या प्रमाणामध्ये एक वेगळा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे, त्यामुळे हा तणाव आणखी किती काळ राहतोय हे बघावं लागणार आहे.